स्वयंपाकाची पद्धत तर तीच आहे की काळानुसार त्यात पण बदल होत गेले? स्वयंपाकाच्या पद्धतीमध्ये तसा फारसा नाही फरक पडलेला, कारण आम्हाला अजूनही फोडणी करायलाच लागते. बरोबर आहे. जे फोडणी करून ते मिक्सिंग मशीनमध्ये पण फोडणीच घालायला लागते ना. म्हणजे फोडणी काय त्या मिक्सिंग मशीनमध्ये होत नाही. आणि इतकं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं आपण हे करत नाही की ते ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये तितकं तेल पडेल, ॲटोमॅटिक तितकं त्याच्यामध्ये तिखट पडेल, असं करत नाही आहोत. त्यामुळे तिकडे अंदाज म्हणजे त्याच्यामध्ये फरक कुठे पडतो, ही हिरवी मिरची पोह्यांमध्ये वापरतो, ह्यावेळची मिरची फारच तिखट आली, त्यामुळे हे पोहे जरा तिखट झालेत ना. त्यामुळे कुठचीही गोष्ट पॅक करायच्या आधी त्याचं टेस्टिंग केल्याशिवाय पॅक करायचं नाही. पॅक करायच्या आधी टेस्टिंग केलं तर लगेच कळतं की ही बॅच तिखट आहे. मग त्याच्यामध्ये पुढची बॅच पूर्ण बिनतिखटाची करून मिक्स करून तुम्हाला करता येते, सुधारणा करता येते. पण एकदा पॅक होऊन पुढे गेलं की करता येत नाही. म्हणजे समजा एखाद्या चिवड्याच्या बॅचमध्ये मीठ जास्त झालं तर काय करता? सांगते काय मी, मग दुसरा मिठाचा करायचा. म्हणजे असं काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये हे करायला लागतं. पण ते करायला पॅक करायच्या आधी टेस्टिंग करणं हे त्याकरता गरजेचं असतं. आईच्या हातची घरची साधी चव टिकवत असताना आणि आधुनिक पॅकेजिंग आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही हा समतोल कसा राखताय? समतोल आता कसा तो राखावाच लागतो, बाय हुक और क्रूक. कधी असा कधी तसा तो राखायचा हे नक्की आहे तुमचं. म्हणजे कारण आता मी हे बघितले प्रोडक्ट्स, उपमा आहे, पोहे आहे, अदरवाईज आपल्याला या आर्थिक समतोल सांगू का कुठे राखायला लागतो? आर्थिक गोष्टीमध्ये. कारण तुम्ही एकदा एखाद्याशी ती किंमत नक्की केलेली असेल, रिलायन्सला एक भाव दिलेले असले, तर आज तुमचा ह्याचा भाव वाढला म्हणून तुमचे भाव वाढून चालत नाही. समतोल तिकडे राखायला लागतो आणि तो फार कठीण असतो. म्हणजे तुम्हाला एक जुनं उदाहरण सांगते की मला बिग बाजारमधनं त्यावेळेला खूप हे होती, ती 500 लष्टीची चटणीची ऑर्डर आली. त्यांना भाव दिलेला आम्ही काय होता त्यावेळेला, लसूण 300 रुपये किलोनी होती. म्हणजे मी त्यांना दिलेला भाव काय, समतोल म्हटला तो हा इकडे गेला, पार कुठल्या कुठे गेला, पण तो सहन करायला लागला. म्हणजे कुठेतरी दुसरीकडे त्याचं कॉम्पेन्सेट करता येते का हे बघणं वगैरे. पण त्यांना मी म्हणू शकत नाही, कारण ते भाव आपल्या आधीच फ्रीज होतात ना, की आज लसूण 300 आहे, आज भाजी एवढ्याला मिळाली. त्यामुळे ते गृहीत धरून प्रॉडक्टच्या कॉस्ट वाढतात, त्या अशा वाढतात मग की हे गृहीत धरून तुम्हाला कॉस्टिंग करायला लागतं ना.